नमस्कार मित्रांनो, आर्य करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण 29 व 30 जूनच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. फार महत्त्वाचे चालू घडामोडी आलेल्या 2 दिवसात. ह्या चालू घडामोडीमध्ये आपण शेवटपर्यंत पाहिल्यास मी इस्रायल पॅलेस्टाईन संबंध जे आहे किंवा जे कॉन्फ्लिक्ट जे आहे इस्रायल पॅलेस्टाईन याच्यावर देखील मी भरपूर मोठं डिस्कशन केलेलं आहे. तर आपण सुरुवात करू 30 जून 2020 29 व 30 जून 2020 च्या चालू घडामोडींपासून. मित्रांनो, आर्य करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवर माझे रोज व्हिडिओ मी टाकत असतो अनेक प्रकारचे. PSI स्टे असिस्टंट कंबाईनची तयारी कशी करावी, राज्यसेवेची तयारी कशी करावी या संदर्भात देखील माझे व्हिडिओज आहेत. तेही तुम्ही नक्की बघा, तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर आपण सुरुवात करू आजच्या पहिल्या घडामोडीपासून. पहिली घडामोडी आहे की तमिळनाडूमध्ये एक मोबाईल चा जो व्यवसाय करणारे होते पिता आणि पुत्र यांच्या पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांचा मृत्यू झाला. जयराज आणि बेनिक्स असं त्या दोघांचं नाव होतं पिता पुत्रांचं. त्यांनी दुकान वेळेत बंद न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी त्यांना नेण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेत असंच प्रकरण आता मध्यंतरी घडलं होतं. त्यामुळं हे प्रकरण सुद्धा खूप गाजणार आहे. यात सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडीमध्ये येईल तुम्हाला जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स. आणि दुसरी महत्त्वाची घडामोडी आहे की तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत पलानीस्वामी. पलानीस्वामी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहे. घडामोडी महत्त्वाच्या आहेत. ही घटना कुठे घडली होती तर तुतीकोरीन जिल्ह्यात ही घटना घडली होती. तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये ही घटना घडली होती. ह्या महत्त्वाच्या घडामोडी लक्षात ठेवायच्या. एखादा प्रश्न पडला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, पुढची घडामोडी आहे भारताचा विरोध झुगारून गिलगिट बाल्टिस्तानात निवडणूक जाहीर. तर मित्रांनो, पाकव्याप्त काश्मीर मधला हा भाग आहे. याचं कॉन्फ्लिक्ट याच्या संदर्भातले वाद मी तुम्हाला आज सांगणार आहे. किंवा 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र होण्याच्या आधी किंवा नंतर कोणते जे संस्थान आहे किंवा राज्य आहे, कोणता भाग जो आहे तो भारतात समाविष्ट होईल किंवा पाकिस्तान समाविष्ट होईल याच्यावर वाद होते. मग त्याच्यावर ब्रिटिशांनी सांगितलं की जो काही मुस्लिम बौद्ध भाग असेल तो पाकिस्तानला जोडला जाईल आणि जो काही हिंदू बौद्ध भाग असेल तो भारताला जोडला जाईल. आता आणखी एक त्याने त्याच्यामध्ये एक नियम टाकला भाग जोडण्याचा की जो तिथला राजा जो असेल किंवा नवाब जो असेल किंवा जो राज्यकर्ता असेल तर त्याच्यावर पण सोपून दिलं की त्याला कुठं जायचंय, भारतात जायचं की पाकिस्तानात जायचंय. तर त्याच्यावर हैदराबाद आणि जम्मू काश्मीर ह्या प्रांतामध्ये वाद निर्माण झाला. जम्मू काश्मीरमध्ये असं होतं की तिथला राजा होता हरिसिंग आणि त्याचं म्हणणं असं होतं की त्याला स्वतंत्र राहायचं. कारण 3 ऑप्शन दिले होते, पाकिस्तानात जायचं की भारतात जायचं की स्वतंत्र व्हायचं. आता हरिसिंगला स्वतंत्र व्हायची इच्छा होती आणि हैदराबादच्या नवाबाचं सुद्धा स्वतंत्र होणं किंवा पाकिस्तानात जाणं असे 2 पर्याय त्यांनी निवडले होते. आता ह्या हरिसिंग संदर्भात बोलू आपण, हैदराबाद नवाबाचं नंतर बघू आपण इतिहासामध्ये. तर हरिसिंगचं स्वतंत्र व्हायची इच्छा होती त्याला आणि भारताने त्याला सांगितलं, दादा तू भारतामध्ये येऊन जा, कारण की जम्मू आणि काश्मीर पाकिस्तान आणि भारतात दरम्यान राहिला असतं तर जम्मू आणि काश्मीरवर पाकिस्तानचा डोळा होताच, कारण त्याची मागणी होती जम्मू आणि काश्मीर पाहिजे, पण याला मध्येच स्वतंत्र व्हायची इच्छा निर्माण झाली. परंतु पाकिस्तानला तो भाग हवा होता म्हणून पाकिस्तानने त्याच्यावर सैनिकी कारवाई केली, सैनिक पाठवले आणि मग त्याच्यामुळे हरिसिंग घाबरला आणि तो भारताकडे मदतीला आला. आणि मग पंडित नेहरूंनी त्याला सांगितलं की ठीक आहे, तू विलिनीकरण भारतात विलिनीकरण आम्ही तुला मदत करतो. आणि मग त्यांनी विलिनीकरणावर जम्मू काश्मीर विलिनीकरणावर सहाय्य करून दिल्या आणि भारताने त्यांच्यावर हल्ला केला.
आणि पाकिस्तानला परत मागे खदडून लावलं. आणि मग हे करताना पंडित नेहरू जे होते ते शांततेच्या विचारांचे होते. म्हणून त्यांनी असा विचार केला की हा वाद कायमस्वरूपी राहण्यापेक्षा आपण जोपर्यंत पाकिस्तान सैनिक पोहोचले तोपर्यंत भाग पाकिस्तानला देऊन टाकू, जम्मू काश्मीरचा आणि जो उरलेला भाग आपला भारताचा राहील. त्यांना म्हटलं एवढं केल्यानंतर पाकिस्तान जम्मू काश्मीर नाक सोडून दिला आणि वारंवार हे वाद राहणार नाही. परंतु तसं झालं नाही. भविष्यात पाकिस्ताननी ह्याच काश्मीर 1965 युद्ध केलं. त्यानंतर परत कारगिल युद्ध पण केलं 1998ला 99ला. म्हणजे पाकिस्तान काही शांत बसलं नाही. अजूनही पाकिस्तान अजूनही त्याचा काश्मीर डोळा आहे. याचं कारण असं आहे की 1972ला पाकिस्तान पासून इंदिरा गांधींनी बांगलादेश वेगळा केला आणि हे दुःख पाकिस्तानला अजून पण सतावतंय. आणि ह्याच कारणामुळं पाकिस्तानने त्याच वेळी शपथ घेतली होती, तुम्ही आमचा बांगलादेश वेगळा केला, आम्ही तुमचा जम्मू काश्मीर घेऊ. आणि ह्याच कारणामुळं 1970 नंतर किंवा 75 नंतर जास्त करून 75 नंतर पाकिस्तान अतिरेकी कारवाई खूप वाढलेल्या आहेत आणि तो भाग एकदम अस्थिर करून टाकलेला आहे पाकिस्तानने. मग काँग्रेसने हा भाग शांत ठेवायचा खूप प्रयत्न केला, परंतु हा भाग अजूनही शांत होत नाही. तिथे मधून मधून त्याचे उद्रेक होतच राहतात. त्यानंतर बीजेपी सरकार आलं, त्यांच्या काळात कारगिल युद्ध झालं. अटल बिहारी सरकार आलं 1997 ते 2002च्या दरम्यान. त्यांच्या काळात त्या ठिकाणी युद्ध झालं, कारगिलचं युद्ध झालं. तिथेही पाकिस्तानने कब्जा करायचा प्रयत्न केला. आता नरेंद्र मोदी सरकार आलं आणि बीजेपीचं जे नेहमी बीजेपी सत्ता मिळवण्यासाठी काश्मीर हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, राम मंदिर आणि काश्मीर दोन मुद्दे सगळ्यात मोठ्या टॉपवर ठेवले होते. आणि त्याचाच भाग म्हणून नरेंद्र मोदी सरकारने त्याच्या दुसऱ्या टर्म मध्ये कलम 370 रद्द केला. कलम 370 रद्द करण्यामध्ये कुणी हात घालत नव्हता आतापर्यंत. काँग्रेसला अनेक वेळा बहुमत आलं, त्यांनी हात घातला नव्हता, कारण की त्यामुळं आणखी उद्रेक वाढू शकतो म्हणून ते कलम 370 रद्द करत होते. परंतु नरेंद्र मोदी सरकारने मात्र बीजेपी सरकारने हे कलम 370 रद्द केलं आणि काश्मीरचे दोन भाग केले, दोन केंद्रशासित प्रदेश केले, जम्मू आणि काश्मीर आणि दुसरा लडाख. ह्याच गोष्टीमुळे तिकडे चीन नाराज झालेला आहे, कारण चीनला पण भीती आहे की हा लडाख जो केंद्रशासित प्रदेश केला आहे त्याच्यामुळे चीनने जो जिंकलेला भाग आहे 1962चा लडाखचा, त्याच्यावर यांची नजर जाते की काय, आणि चीन नाराज झालेला आहे. त्याच्यामुळे चीनला हस्तक्षेप करावा लागतो, कारण चीन पाकिस्तानचा मित्र आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 370 कलम रद्द झाल्यामुळे काय बदल झाले चालू घडामोडीमध्ये. पहिली गोष्ट, सध्या एकूण राज्य किती आहे? 28 राज्य झालेली आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. पूर्वी 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. आता एक राज्य कमी झाले, जम्मू आणि काश्मीर राज्य कमी झाले, त्याचे केंद्रशासित प्रदेश झाले, पण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आता तयार झाले. आता या पाकिस्तानने परत खोडी काढली. आता भारताचं म्हणणं आहे की आताच नुकतंच मध्यंतरी अमित शहानी पाकिस्तानने इशारा दिलाय, नोटीस दिली की नाही माहित नाही, पण इशारा मात्र दिलाय की तो पाकव्याप्त काश्मीर जो भाग आहे ना तो आमचा आहे, आम्हाला परत देऊन टाका. त्याच्या ऍक्च्युअली वाटाघाटी व्हायला पाहिजे आणि तो भाग परत द्यायला पाहिजे पाकिस्तानने, असं माझंही म्हणणं आहे. पण पाकिस्तान एवढा सहज आहे तो भाग सोडणार नाही, कारण पाकिस्तानने एक आयडिया केली त्याच्यामध्ये. तो जो भाग जिंकला ना त्यातला थोडासा भाग त्यांनी चीनला गिफ्ट केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनने पाकिस्तान बरोबर एक महामार्ग काढलाय त्या भागातून. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान मधला व्यापार खूप सुरळीत होतोय. आणि हीच गोष्ट अमित शहानी जेव्हा 370 कलम रद्द करायच्या वेळेला पण भाषणात बोलले होते, लडाख संदर्भात बोलले होते ते की आमचा जो लडाख भाग आहे तो पण आम्हाला हवाय, म्हणून चीन नाराज झाला. तेव्हापासून चीनचं दुखणं सुरू झाले आणि मध्यंतरी परत अमित शहानी एक म्हटलं होते की आमचा भाग आम्हाला परत द्या. हे एक दुखणं पाकिस्तान चीनला झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी गलवान प्रांतात जो युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली, हे त्याच्या मागचं कारणच ते आहे. आपण त्या भागावर वेगळं बोलू नंतर. आता त्या भागात पाकिस्तानी निवडणुका करण्याचा गाड घातलाय, कारण पाकिस्तानी पाहिले इकडं
भारत आणि चीनच्या सीमेवर सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यात यांनी निवडणुका जाहीर केल्या. म्हणजे चीनचा पण याच्यामध्ये सहभाग असू शकतो, तो आपण भाग नंतर बघू. आता गिलगिट बाल्टिस्तान मध्ये त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आणि भारताने त्याला विरोध केला आहे. हा प्रश्न नक्की पडू शकतो तुम्हाला. पुढची घडामोडी आहे कोरोनाची आणखी 3 लक्षणे जाहीर. कोरोना संदर्भात रोज एक बातमी असते, बातमी नीट वाचत चला. आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी आणखी 3 लक्षणे जाहीर केली. आता एकूण 12 लक्षणे झालेली आहेत कोरोनाची. आता आपण ती बातमी वाचूया. अमेरिकेतील सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने, नाव काय त्यांचं, सेंट्रल फॉर डिसीजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी, रॉंग फॉर्म विचारू शकतो परीक्षेला. तीन नवीन लक्षणे जाहीर केली, तेव्हा आता एकूण लक्षणांची संख्या 12 झाली, म्हणजे कोरोनाची एकूण 12 लक्षणे असते. आता नवीन 3 लक्षणं कोणती आहेत? नाक गळणे, अतिसार आणि मळमळ, ही 3 नवीन लक्षणे त्यांनी केली. याच्या आधीचे लक्षणं काय? तुम्हाला कोरोनाचे लक्षणं विचारले जाऊ शकतात परीक्षेला, गॅरंटीड. आधीचे लक्षण: ताप, अंगाला थंडी वाजणे, थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे, घसा खवखवणे. या प्रकारच्या हे आधीचे लक्षण होते. त्यात आणखी 3 लक्षणं ऍड झालेली: नाक गळणे, अतिसार आणि मळमळ. पुढच्या घडामोडीकडे वळू आपण. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हा जाहिरातीचा भाग आहे, मी तसंच घेतलेला या ठिकाणी. तर महाराष्ट्र शासनाने मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये 25,000 कोटी पर्यंतची गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट आहे. ऑलरेडी 5.5 किंवा 7.5 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्राने आणलेली आहे. चीनची गुंतवणूक आहे म्हणून त्यांनी होल्डवर ठेवलेली आहे. जेवढी जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात परदेशी कंपन्या करतील तेवढा रोजगार वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आत्मनिर्भरतेकडे जाऊ, कारण की त्यांच्याकडे आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. नंतर आपले व्यापारी, आपले उद्योजक त्या कंपन्यांना पर्यायी कंपन्या सुरू करतात, म्हणून त्या कंपनी येणं गरजेचं असतं आणि आपले उद्योजक परत त्या पर्यायी कंपन्या सुरू करतील भविष्यात. हा एक त्याच्या मागचा फायदा असतो आणि रोजगार मिळतो आणि महसूल वाढतो त्या राज्याचा. म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हा हे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योजना सुरू केली आहे. आता ह्या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या काय काय आहे हे आपण समजून घेऊ. ह्या योजने संदर्भातलं सगळ्यात पहिली गोष्ट, सर्वात मोठे औद्योगिक राज्य असून सध्या सगळ्यात जास्त औद्योगिकरण झाले असेल तर महाराष्ट्र झालेला आहे आणि जीडीपी मध्ये राज्याचा वाटा, भारतातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य महाराष्ट्र आणि जीडीपी भारताचा वाटा 15% आहे. हे लक्षात ठेवा, ही महत्वाची घडामोडी आहे. जीडीपी महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर 15% आहे आणि 480 अब्ज अमेरिकन डॉलर्स ची ही भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर भारताची किती मोठी अर्थव्यवस्था आहे तर 480 अब्ज अमेरिकन डॉलर्सची एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे. पुढं भारतात आकर्षित होणाऱ्या अंदाजे 128 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या एकूण विदेशी गुंतवणुकीत 30% म्हणजे भारतात 128 अब्ज अमेरिकन डॉलरची जेवढी गुंतवणूक होते त्याचे 30% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये होते आणि याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे होऊ शकते जर राजकीय स्थिरता झाली तर. गेल्या काही काळामध्ये राजकीय अस्थिरता आहे, नाही तर जर चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळत आपण जास्तीत जास्त गुंतवणूक करतो. पूर्वी आपण 50% पर्यंत गुंतवणूक महाराष्ट्र होती, पण नंतर मग युपी, गुजरात ह्या राज्याने आपली बरीच गुंतवणूक पळवली. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 25%. बघा, अजून पण महाराष्ट्राचा वाटा 25% फार महत्वाची घडामोडी आहे. महाराष्ट्रात 11.4 कोटी लोकसंख्येपैकी 46 टक्के म्हणजे महाराष्ट्र
4 कोटी लोकसंख्या 46% म्हणजे 5.2 कोटी 24 वर्षाखालील आहे. बघा किती मोठी लोकसंख्या आहे. बघा जेवढी तरुण लोकसंख्या असेल तेवढा त्या राज्याचा विकास किंवा त्या देशाचा विकास जास्त होत असतो. 46% लोकसंख्या ही 24 वर्षाखालील आहे. या म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तरुण लोकसंख्येचा विचार केला तर आपल्याकडे जवळ 7 ते 8 लाख 8 कोटी 9 कोटी पर्यंत तरुण लोकसंख्या आहे. म्हणजे 40च्या खालची असं म्हणतात ते चालेल. राज्यात साक्षरतेचे प्रमाण 82% आहे. सगळ्यात महत्वाची घडामोडी आहे. 82% साक्षरतेचे प्रमाण आहे आणि दरवर्षी 1.6 दशलक्ष विद्यार्थी नव्याने प्रवेश घेतात. 2022 पर्यंत 4.5 दशलक्ष लोकांना रोजगार कौशल्याचे प्रशिक्षण मिळेल अशी आशा आहे. राज्यात 24x7 अखंडित वीज पुरवठ्यासह उत्तम पायाभूत सुविधा असून त्यामध्ये 3 आंतरराष्ट्रीय 8 स्थानिक विमानतळ आहेत. किती विमानतळ आहेत? 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे भारतामध्ये. 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे भारतामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं 8 स्थानिक विमानतळ आहेत. तसेच 2 मोठी व 3 लहान बंदरे आहेत. राज्यात सुमारे 91 दशलक्ष स्मार्टफोन धारक असून 32 दशलक्ष इंटरनेट ग्राहकांसहित अत्यंत वेगाने डिजिटलायझेशन होत आहे. 91 दशलक्ष स्मार्टफोन धारक सगळ्यात महत्वाचा. स्मार्टफोन धारकांविषयी सांगितलेलं आहे. मोबाईल धारकांविषयी नाही, स्मार्टफोन धारकांविषयी आहे. आणि 32 दशलक्ष इंटरनेट ग्राहक आहे आपल्याकडे. ही पण महत्वाची बातमी आहे. तर हे वाचून घ्या, याच्यावर एखादा प्रश्न पडू शकतो. आता त्या जाहिरातीमध्ये ही महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र मुख्य सचिव कोण आहेत? अजय मेहता. महाराष्ट्राचे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट शेर्पा भूषण गगराणी आहेत. महाराष्ट्राचे प्रधान सचिव उद्योग महाराष्ट्र वेणुगोपाल रेड्डी आहे आणि विकास आयुक्त महाराष्ट्राचे आहे विकास आयुक्त उद्योग हर्षदीप कांबळे. ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवा. फोटो सहित दिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला. पुढची एक संपादकीय आलेली आहे. संपादकीय आलेली आहे लोकसत्तामध्ये. संपादकीय आपण थोडीशी चर्चा करू आज. तर या संपादकीयमध्ये जो सध्या महाराष्ट्राचा जो महाराष्ट्र किंवा भारताचं जो मीडिया आहे त्या संदर्भात आलेला आहे. आता आपण थोडस आधी समजून घेऊ हे मीडिया कसं काम करते. आता भारतामध्ये ज्या भारत सरकार दूरदर्शन किंवा जे काय आहे भारत सरकारच्या बातम्या जे प्रसारित करते आहे त्यासाठी भारत सरकारने 1997 ला प्रसार भारतीची स्थापना केली होती. प्रत्येक देशाची आपली न्यूज संस्था असते तशी भारताची पण आहे. जसं चीनची शिन्हुआ होती आणि सोव्हिएत रशियाची नोव्होस्टी होती तशी भारताची पण प्रसार भारती होती. अर्थातच सरकारी न्यूज कंपनी असेल तर वेगळं काही सांगायला नको, ती सरकारसाठीच काम करणार. आता गंमत अशी झाली की ह्या ज्या न्यूज संस्था ज्या आहेत सगळ्याच प्रकारच्या, अगदी कोणतेही चॅनल वृत्तपत्र आहे तुम्हाला प्रत्येक बातमीच्या वर दिसेल PTI किंवा ANI अशा प्रकारचे काहीतरी नाव असतात. PTI वृत्त हे कंपल्सरी वर लिहितात कंसामध्ये कुठून वृत्त मिळालं आम्हाला. तर ह्या कोणते वृत्तपत्र असो हे वृत्तपत्रांचा ह्या PTI ANI किंवा ते असे ज्या बातम्या गोळा करणाऱ्या संस्था असतात यांच्याशी करार केलेला असतात. तशी एक PTI ही संस्था आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, आणि याच्यावरच भारताचा करार आहे. आता या PTI काय केलं की चीनचे जे भारतातील जे राजदूत होते यांची एक मुलाखत घेतली. मी कालच्याच याच्यामध्ये तुम्हाला ती घडामोडी दिलेली आहे. ती मुलाखत घेतली आणि ते मुलाखत घेतल्यामुळं भारताची प्रसार भारती जी आहे ती नाराज झाली. कारण त्यांनी एकूण 9-10 प्रश्न विचारले. त्याचे 3च प्रश्न ऍक्च्युली त्या चीनचा पण जो राजदूत होता
यांनी 3च प्रश्न त्याच्या काय म्हणतात ट्विटर अकाउंटवर टाकले आणि त्याच्यामुळं प्रसार भारती चिडली का त्यांनी जे चीनच्या बाजूने जे बोलला तेवढंच टाकलं, बाकीचे 7 प्रश्न काही टाकलेच नाही. त्यामुळं चिडलं प्रसार भारती आणि प्रसार भारतीने त्यांच्याबरोबर करार रद्द करण्याचं ठरवलं आहे. कालच मी याच्यावर बातमी दिली आहे. सन वेंडिंग हे चीनच्या राजदूताचं नाव आहे सन वेडॉंग. काल बातमी दिलेली आहे त्या संदर्भात चालू घडामोडी घेतली आहे. आता पीटीआय बरोबर जो काही 7.5 कोटीचा करार होता तो रद्द करायचा प्लॅन चालू आहे आणि त्या संदर्भातच लोकसत्ताने संपादकीय लेख लिहिलेला आहे. लोकसत्ताचे संपादकीय लेख वाचत जा, अतिशय सुंदर असतात. म्हणून त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, दरबारी हुजरे भाट आणि चांगले पत्रकार. म्हणजे याच्यावर तुम्ही हा पूर्ण लेख वाचा, मी काय त्याच्यावर जास्त बोलणार नाही आणि माझ्या अधिकारात पण ते बसत नाही. मला चालू घडामोडी द्यायच्या आहेत, एक वाचून घ्या. यात महत्वाच्या घडामोडीमध्ये काय काय येईल? प्रसार भारती सगळ्यात महत्वाचं काय येईल? प्रसार भारती. दुसरं येईल यामध्ये दिलेले बघा, पीटीआय म्हणजेच चीनची शिन्हुआ आणि गतकालीन रशियाची नोवस्ती, तसं आपली प्रसार भारती आहे. पीटीआयचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पीटीआय म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, याचा लॉंग फॉर्म आहे आणि बातम्या जमा करणारी संस्था आहे ती एक प्रकारची. बाकीचा लेख तुम्ही ह्या ठिकाणी आहे, तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता व्हिडिओमध्ये. मी आज सगळ्यात महत्वाचं एक डिस्कशन करणार आहे. एक महत्वाची बातमी आली मला लोकसत्तामध्ये, विश्वाचे वृत्तरंग. याच्यामध्ये इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात आला आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात एमपीएससी मध्ये अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. कसे प्रश्न विचारले असतात बघा. पीएलओचं लॉंग फॉर्म काय? पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. पीएलओचे अध्यक्ष कोण होते त्यावेळी, जेव्हा 2004 ला त्यांचं निधन झालं होतं, यासर अराफातचं निधन झालं, त्यावेळी प्रश्न विचारला होता. अगदी मुख्यालय याच्यावर प्रश्न पडतो, युपीएससी मुख्यालय प्रश्न पडतो. या संदर्भात जे महत्वाच्या काही गोष्टी मी जमा केलेल्या आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला पडतो, पीएलओ म्हणजे काय? पीएलओ म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती 2 ऑगस्ट 1964 ला. आता इस्रायल आणि यांचा वाद, पॅलेस्टाईनचा वाद ते 2 ऑगस्ट 1964 पासून सुरू झालं. 2 ऑगस्ट 1964 पीएलओ स्थापना झाल्यानंतर वाद चिघळला. पीएलओ म्हणजे यासर अराफातला पूर्वी टेररिस्ट म्हणायचे, अतिरेकी म्हणायचे, पण नंतर यासर अराफातनीच शांततेच्या मार्गाने हे प्रश्न सोडवले, याबद्दल त्यांना 1993चा नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाला होता. आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता ही समस्या सुरू कशी झाली? ही समस्या सुरू झाली इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाची 1948 पासून. सगळ्यात जबरदस्त वाद आहे. जगात टॉपचा वाद जर कोणता असेल तर इस्रायल पॅलेस्टाईनचा, आणि 2 नंबरचा वाद जर कोणता असेल तर भारत आणि पाकिस्तानचा काश्मीर संदर्भातला वाद आहे. दोन्ही वादांमध्ये त्या ठिकाणची जनता, म्हणजे इस्रायलची असो किंवा पॅलेस्टाईनची असो, जम्मू काश्मीरची असो किंवा भारताची असो, ही जनता त्याच्यामध्ये भरडली जाते. 1948 पासून समस्या सुरू झाली. 1948च्या आधी हे काही पॅलेस्टाईन असं वेगळं नव्हतं. इस्रायल पॅलेस्टाईन काय, सिरिया काय, हे कोणतेच, फ्रान्स काय, इटली काय, हे कोणतेच देश अस्तित्वात देखील नव्हते. हे ऑटोमन प्रांत होतं. सिरिया यांचं सगळं ऑटोमन प्रांत होतं, इजिप्त, सिरिया वगैरे. हे ऑटोमन जो एम्पायर होतं, हे एम्पायर ब्रिटिशांना ताब्यात घ्यायचं होतं आणि त्यासाठी ब्रिटिशांनी ज्या काही खोड्या केल्या त्याचे परिणाम म्हणजे आजचा इस्रायल पॅलेस्टाईन वाद आहे. 1978 ला ऑटोमन एम्पायर मध्ये असे काही वाद नव्हते, मुस्लिम ख्रिश्चन वाद किंवा मुस्लिम ज्यू वाद किंवा ख्रिश्चन ज्यू वाद, असे काही वाद नव्हते. ऑटोमन एम्पायरला ऑटोमन एम्पायर मध्ये, मी या ठिकाणी तुम्हाला नोट काढलेले आहेत, त्याच्या मी हे करतो, अंडरलाईन करतो. 1978 ला ऑटोमन एम्पायर मध्ये 83% मुस्लिम, 10% ख्रिश्चन आणि 3% ज्यू होते, पण त्यांच्या विशेष प्रकारचा वाद नव्हता. पण ऑटोमन एम्पायरच्या शेवटच्या काळात अचानक युरोपमध्ये ज्यूंवर हल्ले व्हायला लागले. प्रत्येक ठिकाणी, इटली असो, जर्मनी असो, कुठले युरोपमध्ये किंवा
त्या प्रांतामध्ये ज्यूंवर हल्ले व्हायचे. आता हे ज्यू लोक संघटित नव्हते, जसे काश्मीरी पंडित संघटित नव्हते, ते पण विखुरलेले होते पूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये. ते संघटित असं त्यांना जम्मू काश्मीरमधून बाहेर काढायचं कोणाची हिंमतच झाली, परंतु ते प्रत्येक गावागावात विखुरलेले होते आणि ह्याच कारणामुळे त्यांना दबावाखाली आणता आला आणि त्यांना बाहेर काढ. तसंच ज्यूंचं पण ते पण विखुरले होते, काही अमेरिकेत होते, काही युरोपच्या वेगवेगळ्या भागात होते आणि त्याच्यावर हल्ले सुरू झाले. आता हे हल्ले सुरू झाल्यानंतर ज्यूंचा एक पत्रकार होता थिओडर हेझल, यांनी ज्योनिझम नावाची संकल्पना मांडली. ज्योनिझम नावाची संकल्पना मांडली आणि ही संकल्पना फक्त संकल्पनाच होती. त्याला ज्यूंचं एक वेगळं देश स्थापन करायची संकल्पना होती, पण कोणाला वाटलं नव्हतं की ज्यूंचा एक देश कधी स्थापन होऊ शकतो म्हणून. पण हे ज्यूंवर जे हल्ले व्हायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी, मग त्या थिओडर हेझलने एक संकल्पना मांडली की आपण ज्यूंचा एक देश असा, आपण एकत्र आलो तर आपण चांगल्या पद्धतीने एक देश बनवू शकतो आणि आपण यांच्याशी लढू शकतो. आता त्यात पहिली ठिणगी पडली 1914च्या युद्धाची. पहिलं वर्ल्ड वॉर 1914ला सुरू झालं आणि 1918ला संपलं. आणि या 1914च्या युद्धामध्ये इस्रायल पडण्याचं स्वप्नाची एक सुरुवात झाली, आपण असं म्हणायला हरकत नाही. आता याच्यामध्ये कशी सुरुवात झाली, गमतीचा भाग बघा. हा ब्रिटन फार खोडसाळ देश होता. यांनी प्रत्येक भाग जिंकण्यासाठी ज्या प्रकारचं राजकारण केलं ना, त्याची परिणती आज जगाच्या प्रत्येक भागात कुठं ना कुठं वादविवाद सुरू आहे. भारत चीन वादविवाद सुरू आहे, भारत पाकिस्तान वादविवाद, त्याला कारणीभूत हा ब्रिटनच आहे. त्याने अशा काही गोष्टी करून गेलाय की त्याचे वाद अजून संपायला तयार नाहीये. अगदी आपले बांगलादेश, नेपाळ बरोबर सुद्धा याचे छोटे छोटे वाद सुरू आहेत, पण ते छोटे देश असल्यामुळे एवढं काही जाणून येत नाही आपल्याला. आणि हे वाद चीन बरोबर याच्यामुळे वाद आहेत. मॅकमोन रेषा, अरुणाचल प्रदेशचा प्रश्न, तिबेटचा प्रश्न, सिक्कीमचा प्रश्न, हे सगळे इंग्रजांची देणगी आहे आपल्याला. आणि इस्रायलमध्ये तेच केलं यांनी काय केलं, एक बॉलफॉट डिक्लेरेशन केलं आणि त्या बॉलफॉट डिक्लेरेशन मध्ये असं ज्यूंना सांगितलं की तुम्ही आम्हाला ऑटोमन एम्पायरच्या विरोधात लढण्यासाठी मदत करा, आम्ही तुम्हाला त्या बदल्यात ज्यूंचा सेपरेट देश, इस्रायल हा सेपरेट देश देऊ. पण हे एका बरोबर त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट नव्हता केला. त्यांनी हाच कॉन्ट्रॅक्ट फ्रान्स बरोबर केला. हाच कॉन्ट्रॅक्ट मक्काचे जे काही धर्मगुरू होते त्यांच्या बरोबर केला, सौदी अरेबिया बरोबर, किंवा तुम्ही आम्हाला मदत करायची लढण्यासाठी. आणि याने मदत केली त्यांना. आम्ही तुम्हाला प्रत्येक फ्रान्स बरोबर तोच, आम्ही तुम्हाला हा जो पॅलेस्टाईनचा भाग आहे आम्ही तुम्हाला देऊ, फ्रान्सला म्हटले. सौदी अरेबियाचा तो धर्मगुरू होता त्याला पण तेच म्हटले की आम्ही तुला देऊ हा भाग. आणि इस्रायल बरोबर बॉलफॉट डिक्लेरेशन त्यांनी केलं. आता तिघांबरोबर त्यांनी एकच भूमीचा करार केला होता आणि तिघांनी मदत केली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि ऑटोमन एम्पायर पडलं. आता हे सगळं झाल्यानंतर प्रश्न मोठा निर्माण झाला, आता तिघांबरोबर करार केले म्हणलं कोणाला काही मिळणारच नव्हतं. आता एवढं याच्या मागचा ब्रिटिशांचा हेतू काय होता, तीन कराराचा? त्यांना ना त्या भागावर कब्जा हवा होता, तो भाग त्यांच्या ताब्यात हवा होता. फ्रान्सला वचन, मक्काच्या शरीफ हुसेनला पण वचन, आणि मग याच्या मागचा हेतू त्यांचा एकच होता, ब्रिटिश तोडा आणि फोडा नीती. आता त्यांना तो भाग मिळाला ब्रिटिशांना. आता ब्रिटिशांनी काय केलं, तो भाग मिळाल्यानंतर ज्यूंसाठी वेगळ्या संस्था, मुस्लिमांसाठी वेगळ्या संस्था आणि ख्रिश्चन वेगळ्या संस्था. आता या वेगळ्या संस्था सुरू करण्यामागचं कारण काय होतं की हे लोक पूर्वी एक होते आणि हे एकत्र लढले होते, ऑटोमन एम्पायर मध्ये असताना एकत्र होते. आता तीन वेगळ्या संस्था केल्यामुळं साहजिकच त्यांची तोडा आणि फोडा नीती, जशी भारतामध्ये त्यांनी तोडा आणि फोडा नीती सुरू केली होती, 1906 ला त्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली होती, तशीच तोडा आणि फोडा नीती त्यांनी या ठिकाणी सुरू केली. आता या बालफोर्ड डिक्लेरेशन नुसार आता एवढं सगळं झाल्यानंतर ब्रिटिशांनी फ्रान्सला बाजूला ढकललं, त्या शरीफला बाजूला ढकललं, धर्मगुरूला, आणि त्यांनी काय केलं, त्या भागामध्ये ज्यूंची संख्या वाढवायला सुरुवात केली. म्हणजे ज्यू ना छोट्या छोट्या तिथे यायचे, जमिनी खरेदी करायची पॅलेस्टाईन मध्ये, तिथले जे अरब लोक होते मूळचे,
आता हे बघा, पॅलेस्टाईन मुस्लिम, अरब मुस्लिम आणि इतर मुस्लिम हे वेगवेगळे आहेत. यांना कोणाला अरब पॅलेस्टाईन मुस्लिम पूर्ण वेगळे, अरब मुस्लिम पूर्ण वेगळे आहेत. आता त्या ठिकाणचे जे अरब होते यांच्या जमिनी गरीब अरब होते, जमिनी विकत घ्यायला वाळवंटच होते संपूर्ण, जमिनी विकत घ्यायला स्वस्त जमिनी मिळायला लागल्या त्यांना. ते काय करायला लागले, छोटे छोटे 5-5, 6-6 कुटुंब एकत्र येऊन ती जमीन करायला लागली. हळूहळू हळूहळू त्यांनी आपली संख्या त्या ठिकाणी वाढवली. 30% संख्या वाढली. आता एवढी संख्या वाढली म्हटल्यावर आजूबाजूच्या तोपर्यंत बाकीचे देश इजिप्त वगैरे, इजिप्त, पॅलेस्टाईन किंवा आजूबाजूचे देश स्वतंत्र झाले होते. एवढी जीवची संख्या वाढवल्यानंतर त्यांना पॅलेस्टाईनच्या लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. आणि मग ब्रिटिशांनी काय केलं, पॅलेस्टाईनला एक वचन दिलं की आम्ही तुम्हाला पण स्वतंत्र देश देऊ. आणि मग त्याच काळामध्ये झालं दुसरं महायुद्ध सुरू. आता दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशची हालत फार खराब झाली आणि ब्रिटिशांना जवळजवळ संपूर्ण जगातल्या बऱ्याचशा भागातून माघार घ्यावी लागली आणि ते आपापल्या छोट्या देशामध्ये परत गेले. आता हे करताना पॅलेस्टाईनचा वाद मात्र तसाच राहिला होता. आता काय करायचं पाहिजे वादाचं, ब्रिटिशांनी काय केलं, हा वाद त्या युनोकडे देऊन टाकला. आता हे युनो, नुकतंच युनोची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबर 1945, या ठिकाणी हे नोट डाऊन करून ठेवा. 24 ऑक्टोबर 1945 ला युनोची स्थापना झाली होती. आणि हा युनो, आता युनो म्हटल्यावर ब्रिटिश परवडले पण युनो नाही परवडले. ब्रिटिश तर आणखी कन्फ्युजन निर्माण करतात, युनो त्याच्यापेक्षा जास्त कन्फ्युजन निर्माण करतात. ह्या युनोने पण त्यांची वाटाघाटी केल्या, अशा पण वाटाघाटी केल्या की धड इस्रायलला काही मधीच असे भाग त्यांनी करून दिले की धड इस्रायलला काही भेटेना आणि जर पॅलेस्टाईनला धड भेटेना, असं वाकडं तिकडे काहीतरी सीमारेषा आखून ठेवल्या. आणि मग आणखी गुंतागुंत वाढून गेली. आता ह्या इस्रायल लोकांनी काय केलं, 14 मे 1948 ला स्वतःच स्वातंत्र्य घोषित करून टाकलं. जगाची मान्यता तोपर्यंत नव्हती, नंतर भारताने त्याला मात्र मान्यता दिली होती. आता हे स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर आजूबाजूचे जे मुस्लिम राष्ट्र होते संतापले. ऍक्च्युली बघा, एक लक्षात घ्या, यांच्यामध्ये धर्मवाद नव्हता. मुस्लिम, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू असा धर्मवाद नव्हता. एक आहे गोष्ट, तिथं एक जेरुसलेम म्हणून जे शहर आहे त्या ठिकाणी मुस्लिमांचं एक पवित्र स्थान आहे, 3 नंबरचं, मक्का मदिना नंतरचं. दुसरं ख्रिश्चनांचं पण पवित्र स्थान आहे आणि महत्वाचं स्थान आहे, आणि ज्यूंचं पण पवित्र स्थान आहे. तिन्ही स्थान या जेरुसलेम मध्ये येतात. आता पण त्याच्यामुळे एवढा वाद नव्हता, म्हणजे तो काही एवढा इश्यू नव्हता. आणि इस्रायलला सुद्धा सुरुवातीपासून अरबांबरोबर राहायचं त्यांनी ठरवलं होतं, परंतु ही जी युद्ध आता सांगतो तुम्हाला का नंतर का राहावंसं वाटत नाही त्यांना. आता त्यांना स्वतंत्र ज्यू राष्ट्र करायचं, पण त्यांना अरबांबरोबर जमून घ्यायचं होतं, अशातला काही भाग नव्हता सुरुवातीला. बाल्फोर डिक्लेरेशन महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही. आता 14 मे 1948 ला इस्रायलने स्वातंत्र्य जाहीर करून टाकलं. स्वातंत्र्य जाहीर केल्या केल्या 15 मे ला अरबांनी, अरब आणि सिरिया यांनी इस्रायल बरोबर युद्ध पुकारलं. परंतु या युद्धामध्ये त्यांना इस्रायल वाटलं तेवढं कमजोर, वाटलं तेवढं निघालं नाही. उलट इस्रायल त्यांना भारी पडला. उलट पॅलेस्टाईनचा 50% भाग अख्खा त्यांच्या ताब्यात आला. कोणाच्या? इस्रायलच्या ताब्यात आला. आता त्याच्यामुळे इजिप्त, अरब दुखवले. त्यांनी काय केलं, परत 1967 ला 6 डे वॉर म्हणतात त्याला, त्यांनी सीमेवर सैन्य आणून उभं केलं, युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. पण इस्रायल हुशार निघाला. त्यांनी हल्ला करण्याच्या आधीच इस्रायलने हल्ला केला आणि त्यांना सोडलं की सोडलं. 6 दिवसात युद्ध संपलं आणि सुएझ कॅनल पर्यंतचा, म्हणजे सुएझ कॅनल सुद्धा इस्रायलच्या ताब्यात आला. आता त्याच्यामुळे आणखी हालत खराब नाही. इजिप्तची
जवळपास बरीचशी अर्थव्यवस्था ही सुएझ कॅनलवर आधारित होती. त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी वाटाघाटी केल्या. त्यांनी त्यांचं ते घेऊन टाका म्हणे तुमचा सुएझ कॅनलचा भाग वगैरे. आता ह्यामुळं ह्या काळात देखील सिरियाचा आणि इजिप्तचा बराचसा भाग यांनी जिंकला आणि तो भाग परत मिळवण्यासाठी 1973 एक सण असतो इस्रायलमध्ये, योम कपूर या ठिकाणी आहे बघा. योम कपूर हा सगळ्यात मोठा सण असतो. आपल्याकडे जशी दिवाळी असते, दिवाळी हा मोठा सण असतो, त्यांचा हा सगळ्यात मोठा सण असतो. हा सणाच्या दिवशी हे इजिप्तने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बरीच इस्रायलचं बरंच नुकसान झालं, पण इस्रायल चिवट लोक आहेत. त्यांनी परत युद्ध केलं आणि 1973 परत इजिप्तचा पराभव झाला आणि इजिप्तचा पराभव झाल्यामुळं आता इजिप्त आणि सिरियाने इस्रायल बरोबर युद्ध करण्याचा नाद सोडून दिला. त्यांच्या लक्षात आलं आपण काय यांच्या विरुद्ध जिंकू शकत नाही. त्यांनी नंतर वाटाघाटीला पण तयार झाले आणि त्यांनी इस्रायल हा देश आहे मान्य करून टाकलं. आता 2 ऑगस्ट 1964 पीएलओची स्थापना झाली. या ठिकाणी बघा 2 ऑगस्ट 1946 1964 पीएलओची स्थापना झाली होती. यासर अराफत त्याचे अध्यक्ष होते. पीएलओने बऱ्यापैकी चर्चा केल्या इस्रायल बरोबर भूभाग मिळवण्यासाठी किंवा त्यांचा देश निर्माण करण्यासाठी. ऍक्च्युली पॅलेस्टाईनची त्यांची भूमी होती. ते पॅलेस्टाईनचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्याच भूमीमध्ये ते त्यांचीच भूमी असून त्यांना त्यांच्या भूमीमध्ये त्यांना त्यांचा देश उभा करता येत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. जसं जम्मू काश्मीर पंडितांचं झालं, त्यांच्याच भूमीतून त्यांना बाहेर यावं लागलं आणि त्यांच्याच देशामध्ये त्यांना जसं काय जणू काय असे त्यांना बाहेरचं असल्यासारखं वागणूक दिली जाते. त्यांना अजूनही त्या सेंटर्स मध्ये त्यांना ठेवलं जातं. तसंच झालं आता. आता मात्र पीएलओ म्हणावं तर पीएलओ शांततेच्या मार्गाने जाणारी संस्था होती. 1993 या पीएलओने करार पण केला होता. ऑस्लो करार, शांतता करार केला. 13 सप्टेंबर 1993 तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडतो एमपीसीला. ऑस्लो शांतता करार कोणाकोणामध्ये झाला? ऑस्लो हे शहर आहे नॉर्वे मधलं. ऑस्लो शांतता करार केला होता 13 सप्टेंबर 1993 बिल क्लिंटन, शिमॉन परेज आणि यासर अराफत या तिघांनी मिळून ऑस्लो करार केला होता. सगळ्यात मोठा करार. तिघे एकत्र आले होते आणि या करारानुसार यासर अराफतने हे पण मान्य केलं की ठीक आहे बुवा, इस्रायल हा देश आहे मान्य केलं होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. कागदावर मान्य केलं होतं आणि यांनी मान्य केलं होतं ठीक आहे बुवा, पॅलेस्टाईन हा एक देश आहे. पण ह्या काळामध्ये गंमत झाली. 1987 हे काही जे पॅलेस्टाईन लोक होते, नेते होते, त्यांना हे पीएलओ जो होतं पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांची कार्यपद्धती आवडत नव्हती. म्हणून त्यांना विरोध करत होते. त्यांना त्यांचं म्हणणं असं होतं की इस्रायल हा देश अस्तित्वातच नाही आणि याचा कधी असं मान्यच करायचं नाही. आणि मग त्यासाठी त्यांनी हमासची स्थापना केली. हमासची स्थापना केली. त्यांनी हमासची स्थापना केली. या ठिकाणी आहे बघा हमास. 1947 हमासची स्थापना केली. हमास ही संघटना थोडीशी प्रखर राष्ट्रवादी संघटना पण म्हणायला सोबत त्यांचं म्हणणं होतं यांचं अस्तित्वच नाही. जसं भारताचे पण बऱ्याच पक्षांचं म्हणणं असं की पाकिस्तानचं अस्तित्वच नाही, ते मान्यच करायला तयार पाकिस्तान अस्तित्व. ते अजूनही म्हणतात हा भारताचा भाग आहे. अजूनही डोक्यात बसले की बाबा हा भाग आपल्या ताब्यात घेऊन. तसंच ही हमास संघटना होती. आता ही हमास ही जरा अवघड संघटना होती. 1993 तिकडे ऑस्लो करार झाला, त्यांना तो मान्य नव्हता. ऑस्लो करारानंतर त्यांनी इस्रायल मधल्या बस उडवायला सुरुवात केली. सुसाईड बॉम्बिंग सुरू केली. जबरदस्त सुसाईड बॉम्बिंग जनक म्हणजे आपला पाकिस्तान. त्याच्या आधी सुसाईड बॉम्बिंग जनक म्हणजे LTT श्रीलंकेमधली. आता सुसाईड बॉम्बिंग सुरू केली. ऑस्लो शांतता करार इकडे केला, परंतु हमास संघटनेचा पाठिंबा जास्त वाढायला लागला होता.
हमासचं सरकार पण त्या ठिकाणी आलं होतं त्या काळामध्ये निवडणुकांमध्ये. यासर अराफत थोडे कमी पडायला लागले होते. आता या हमासनी सोळोकी पळू करून टाकलं, म्हणजे प्रकरण आणखी चिघळ. आता त्यात आणखी एक ठिणगी पडली. आता जेरुसलम हा भाग इस्रायलने बळकवलेला आहे. आजही इस्रायल जरी म्हटलं की जेरुसलेम हे आमचं राजधानी आहे, आजही जरी इस्रायल म्हणत असलं जेरुसलेम आमची राजधानी आहे, तरी पण जग हे मान्य करायला त्याने जगातलं बरेच देश म्हणतात ही तुमची राजधानी. जगातले बऱ्याच देशांचे जे राजदूत जे आहेत किंवा परराष्ट्र जे आहे इमारती आहेत, या सगळ्या इमारती तेल अवीवमध्ये आहे. जग अजूनही तेल अवीवमध्येच इमारती बांधतात, अमेरिकन किंवा कोणी असो राजदूत असो. आता याच्यामध्ये एक गमत आली की इस्रायलचे जे पंतप्रधान उमेदवार होता, हे त्या 2000 सैनिकांसह जेरुसलेमच्या मंदिरात पोहोचले. 2000 सैनिकांसह जेरुसलेम मंदिरात पोहोचले आणि त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेला म्हणतात टेम्पल माउंट. त्या घटनेला म्हणतात टेम्पल माउंट. आता त्या इस्रायलचे पंतप्रधान नाव मला आठवत नाही आज आता या क्षणाला, परेश काय ते नाव आहे त्यांचं. पुढे जाऊन ते पंतप्रधान झाले. त्या घटनेला म्हणतात टेम्पल माउंट. आता या टेम्पल माउंट झाल्यानंतर एक प्रकार होता इन्फिदिता, इंटिफाडा. 9 डिसेंबर 1987 ला या ठिकाणी दिलेले बघा. 9 डिसेंबर 1987 ला पहिला इंटिफाडा. इंटिफाडा म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो 1906 ला जी चळवळ सुरू झाली होती, लोकमान्य टिळकांनी सुरू केली चतुसूत्री चळवळ, तशाच प्रकारची चळवळ किंवा असहकार चळवळ जशी महात्मा गांधी सुरू केली त्याच प्रकारची चळवळ. म्हणजे कर भरायचे नाही, टॅक्स भरायचे नाही, त्यांच्या शाळेला मान्य नाही, ज्या त्यांच्या सरकारी संस्था मानायचे नाही, पोलीस मानायचे नाही, काहीच मानायचे. इन्फिनिटा. आज जम्मू काश्मीर मध्ये जे काही आंदोलन चालतं ह्या प्रकारचा इंटिफादा प्रकाराचाच इंटिफादा सारखाच प्रकार आहे. इथून उतरलेला प्रकार आहे जम्मू काश्मीर मध्ये. तर इंटिफादा पहिला झाला होता 9 डिसेंबर 1987 ला, आणि दुसरा इंटिफाडा ह्या सैनिकांसह घुसला पेरेज. आणि ह्या गोष्टीमुळे काय झालं की परत 2002 सालीच इंटिफादा 2 सुरू झाला. इंटिफादा हा शब्द महत्वाचा आहे. आणि मग 2002 ला मात्र इस्रायलने काय केलं हे सगळ्या गोष्टींना माहिती होऊन हे काय करायचे, हे हमासचे लोक त्यांनी अशी सीमेवर भुयारं करून ठेवली होती. ते भुयारातून यायचे आणि इस्रायल हल्ला करायला भुयारातून परत पळून जायचे. असे भरपूर त्यांनी ठिकठिकाणी भुयारं करून ठेवली होती. या सगळ्याला वाईट बघून इस्रायलने काय केलं, भिंत बांधायला सुरुवात केली. आणि ती भिंत पण पॅलेस्टाईनचा जो भाग त्यांनी गिळंकृत केला होता त्या भागातच सीमेवर भिंत बांधायला सुरुवात. याला पॅलेस्टाईन विरोध करायला सुरुवात केली. अजूनही ते भिंतीचं काम चालू आहे. आणि मग ह्याच कारणामुळे परत इंटिफादा 2 झाला होता. 2005 ला आणखी घटना, आणखी प्रकरण चिघळत गेलं. हमासने 2005 ला रॉकेट डागले इस्रायलवर. इस्रायलने काय केलंय की अनेक प्रकारच्या भिंती बांधून आहे ना, हा जो पॅलेस्टाईनचा जो भाग आहे हे भाग इतका पॅक केलाय की त्या ठिकाणी आता शस्त्र सुद्धा येऊ देत नाही, काहीच येऊ देत नाही. प्रत्येक बोटी सुद्धा समुद्रावर सुद्धा नियंत्रण मिळवलंय. अन्नधान्याच्या बोटी सुद्धा ते येऊ देत नाहीये किंवा पूर्ण चेकिंग शिवाय आत येऊ देत नाही. त्यामुळे त्या लोकांची हालत इतकी खराब झालेली आहे पॅलेस्टाईनच्या की आज जर म्हटलं गरिबीचा जर निरसन काढलं तर सर्वात गरीब निर्देशांकामध्ये तो भाग सगळ्यात टॉपला संपूर्ण जगामध्ये असेल, एवढी हालत खराब त्यांची झालेली आहे. त्यांनी 2005 ला ह्या हमासनी रॉकेट डागले आणि या कारणामुळे आणखी चिघळलं. आणि त्यांनी तो हमासचा जो भाग आहे त्याच्यावर 2012 ला हल्ला केला. तो भाग ताब्यात घेतला आणि पूर्ण तो भाग सील करून टाकला. मी महत्वाच्या घडामोडी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. आता हे प्रकरण कसं मिटेल, अनेक देशांनी मध्यस्थी केल्या होत्या या इस्रायल पॅलेस्टाईन वादामध्ये, परंतु अजूनही त्याच्यावर तोडगा निघाला नाहीये. पुढच्या घडामोडीकडे वळू आपण.
फोटो जरी सरन्यायाशी दुचाकी प्रेम असला तरी महत्वाचं आहे की सध्या सरन्यायाशी कोण आहे. शरद बोबडे हे सध्याचे सरन्यायाधीश आहे. हे यासाठी हा फोटो टाकला आहे, बातमी आली म्हणून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा, 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन. 2007 पासून राष्ट्रीय सांख्यिकी दिन पाळला जातो आणि 29 जूनच का तर त्या दिवशी प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त 13 वर्षापासून राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा. 13वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन. कोण होते PC महालनोबिस? हे राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेची स्थापना करून लोकसंख्या किंवा अशा प्रकारचे जे सांख्यिकी गोष्टी असतात त्या जुळवण्याचं काम ते करायचे. ते दुसऱ्या योजना आयोगाचे अध्यक्ष पण होते, ज्या योजनेमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं होतं भारताचं. ज्या योजनेवर भारत अगदी उड्डाण अवस्थेत पोहोचला होता त्या योजनेचे ते अध्यक्ष देखील होते. हे महत्वाचं आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणत्या दिवशी पाळला तर हा विचारला जाऊ शकतो प्रश्न. पुढचं आहे, मोदी सरकारने आणि बीजेपी सरकारने 29 चिनी ऍपवर बंदी घातलेली आहे. आता कोणकोणते ऍप आहेत तुम्ही ते वाचून घ्या. मी महत्वाचे ऍप तुम्हाला सांगतो. टिकटॉक, शेअरचॅट, शेअरइट, यूसी ब्राउझर, क्लॅश ऑफ किंग, कॅक स्कॅनर, हॅलो, लाइकी, ब्युटी प्लस, सोरम ब्राउझर, क्लब फॅक्टरी, चॅट, MI, व्हिडिओ कॉल वगैरे वगैरे. अजून भरपूर आहे त्यांची यादी फार मोठी. अलिबाबा वगैरे वगैरे बरेच आहे. पुढचा प्रश्न आहे, फुटीरतावादी नेते गिलानी यांची हुर्रियत कॉन्फरन्सला सोडली. कोण आहे गिलानी? सय्यद अली शाह गिलानी त्यांचं पूर्ण नाव आहे. आता जम्मू काश्मीर बीजेपी सरकारने जम्मू काश्मीर पूर्ण 370 कलम रद्द केलं आणि भारताचा भाग बनवून टाकले. 370 कलमान्वये त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळायची. ठीक आहे, ती पूर्ण स्पेशल ट्रीटमेंट आता रद्द केली. एक प्रकार स्वतंत्र देशासारखंच त्यांचं अस्तित्व होतं आतापर्यंत, ते पूर्ण रद्द केलं. स्वायत्तता होती त्यांना, स्वायत्तता एक प्रकारची स्वायत्तता. बरेच राज्य अजून स्वायत्ततेची मागणी करत असतात मधून मधून. स्वायत्ततेमध्ये भारत सरकारचा कोणता हस्तक्षेप राहत नाही. फक्त संरक्षण पुरवायचं काम भारत सरकारचं राहतं. बाकी त्यांची स्वायत्तता राहते. तिथं जमीन खरेदी करू शकत नाही तुम्ही, तिथं घर बांधू शकत नाही, तिथं बाहेर जाऊन व्यवसाय करू शकत नाही. स्वायत्तताच रद्द करून टाकली 370च्या कलमानुसार. आता कालांतराने भारतीय लोक जाऊन तिथे व्यवसाय करत, जसं काश्मीर शांत झाला तर जाऊन तिथे व्यवसाय वगैरे करतील. आपल्याला तो भाग नंतर बघू. जम्मू काश्मीर मी सेपरेट व्हिडिओ मी 1-2 दिवसात टाकणार आहे. काश्मीर समस्या, पंडितांचे पलायन, पंडिता वगैरे वगैरे संदर्भात. आता हा जो फुटीरतावादी नेता होता सय्यद अली शाह गिलानी, यानेच ही हुर्रियत कॉन्फरन्स स्थापन केली होती. 2003 ला याने स्थापन केली. पण आता त्यांनी स्वतःचेच हा आजीवन सदस्य होता, आजीवन अध्यक्ष होता या संघटनेचा. ते स्वतःच्या संघटनेला सोडचिठ्ठी दिली. याचं कारण असं आहे की 370 कलम रद्द केल्यानंतर याने अनेकांना चिठ्ठ्या लिहिल्या, फोन केले, अनेकांना मेसेज दिले की बाबा आपण उद्रेक करू, हे करू, ते करू. पण त्याला कोणी प्रतिसादच दिला नाही. आणि जे काही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते होते त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट तिकडं कुठं पाकव्याप्त काश्मीर निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांना. आणि ह्याला सगळ्या वैतागून त्यांनी राजीनामा. आपल्याला फुटीरतावादी नेते कोण आहे हुर्रियत कॉन्फरन्सचे? तर सय्यद अली शाह गिलानी. मित्रांनो, आज मी जवळपास सगळ्याच घडामोडी संपवल्या आहेत आजच्या आणि कालच्या. जर तुम्हाला माझ्या चालू घडामोडी मी जी माहिती देतो ती आवडली असेल, आता हे माझा 3रा व्हिडिओ, अजून मला भरपूर प्रॅक्टिस व्हायची आहे माझी. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, मग मी जी माहिती तुम्हाला देतो अत्यंत महत्वाची माहिती आहे परीक्षा दृष्टीने, ही जर आवडली असेल तर माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज एक चालू घडामोडीचे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन मी येत असतो. आणि व्हिडिओ चालू घडामोडी फार कमी चॅनलवर येतात.
त्यातच आमचा आर्य करिअर अकॅडमीचं एक चॅनल आहे. आर्य करिअर अकॅडमी तुम्ही सर्च करा आणि त्या ठिकाणी बेल आयकॉन आहे त्याच्यावर तुम्ही टच करा व आमच्या चालू घडामोडी तुम्ही रोज मिळवा. याच व्यतिरिक्त मी अनेक प्रकारचे लेक्चर पण देत असतो. ते पण तुम्हाला वेळोवेळी जर तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्हाला त्याची माहिती मिळत जाईल. धन्यवाद.